एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हेमंता, हा फोटो बघ बरं जरा, बरा वाटतोय ना मुलगा? भाऊजी, तुम्ही फोटो बघताय, पण तुमच्या लक्षात राहील का कोणाचा फोटो आहे ते? भविष्याचं माहित नाही, पण वर्तमान मात्र असं सांगतंय की हे स्थळ स्वानंदीसाठी आलंय, बरोबर ना? म्हणूनच विचारतोय, मुलगा कसा वाटतोय सांग. अगं बाई, काय योगायोग आहे, आज माझ्या दोन्ही मुलांचं भविष्य एकच आहे, स्वप्न सत्यात उतरेल. वा दादा, चांगला आहे मुलगा. आई, स्वप्न सत्यात उतरेल, पण स्वानंदीला मुलगा आवडला तर? अहो, पण तिला सांगणार कोण? मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी लागेल. अनिता, तुझं भविष्य बरं का? माझा काय बाबा, कुणाचा फोटो आहे? अगं ते काय रे काका, काय लपवतेस? दाखव ना. काय नाही, फोटो आहे आपला. फोटो कुणाचा आहे बघू? गोबाई, देवच पावला. स्वानंदी, तुझ्यासाठी वच्चे त्यांनी स्थळ आणलंय ना, तो फोटो आहे. असं आहे होय? मला नाही बघायचंय. स्वानंदी, फोटो बघायला काय हरकत आहे? अगं, ज्या गावाला जायचंच नाही त्याचा पत्ता तरी कशाला विचारायचा? अगं, पण मुलगा चांगला वाटतोय. हे बघ, मुलगा कितीही चांगला असला तरी मला लग्न करायचं नाहीये, त्यामुळे राहू दे. स्वानंदी पण आज जरा आतीच करत्या. अगं अगं स्वानंदी, अगं पण तुम्ही इतक्या लवकर कुठे निघालायत? अगं आई, मला ना त्या गजरेवालीला गाठायचा, तो फोन मला मुलगा आहे ना, तो येणार आहे तिथे. हा चल, येते मी. चल 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 चल. अगं बाई, स्वानंदीचं भविष्य सांगायचं विसरूनच गेले. हेकटपणानं वागू नका. नाही, कुठे दिसते? हे गजरेवाली कुठे आहे? अगं, तो शेंगदाणेवाला आहे ना, त्याला विचारूयात ना. चल चल चल. बोला, काय देऊ? दादा, इथे ती गजरेवाली असते ना, ती कुठे आहे? ती नाही येणार आज, सोमवार आहे ना. म्हणजे? सोमवारची नाही येत ती. अरे देवा, काय वैताग आहे. सायली, काय करायचं आता? अगं, त्या प्रिन्स चार्मिंगलाच फोन लाव ना, त्यालाच विचार काय करायचं ते. गप्प बस. प्रिन्स चार्मिंग म्हणे, डोक्याला ना ताप करून ठेवलाय माझ्या. पण काय करणार, आपल्यालाच फोन करावा लागणार, आपलं चढलंय ना. दे आता फोन. चल. हॅलो हॅलो, माझा फोन तुमच्या. स्वानंदी मॅडम, तुम्ही डायरेक्ट मुद्द्यावरच येता का हो? जरा विचारा, कसा आहेस, काय करतोय? फ्लर्ट करून झालं असेल तर जरा कामाचं बोलूया. अच्छा, बर, कामाचं बोलायचंय.
ठीक आहे, कामाचं बोलूया. बोला, काय म्हणताय? मी इथे फोन घ्यायला आले होते, पण मी पण तिकडे गेलो होतो, पण गजरीवाली नव्हती तिकडे. मग वाट बघायची ना, मी येणारच होते. वाट बघायला सांगताय आणि ते इतक्या वृक्ष पण आहे. मी थांबले इथे, माझा फोन आणून द्या. मॅडम ऐका ना, मी ना नोकरी करतो आणि माझं ऑफिस ना शहराच्या पलीकडच्या टोकाला आहे. मग मी काय करू? उजवीकडे बघा, उजवीकडे. हा, तिकडे एक राईट टर्न आहे. हा, तिकडनं सरळ पुढे या. आता डावीकडे वळा. डावीकडे. हा, तिकडे समोर एक कॉफी शॉप आहे, दिसलं? संध्याकाळी 7 वाजता आपण त्या कॉफी शॉप मध्ये भेटूया. बरं ऐका ना, आता थोडा बिझी आहे कामात, आपण संध्याकाळी भेटूया. हा, फोन ठेवतो. बाय. काय समजतो स्वतःला? फोन सरळ कट केला. ते जाऊ दे, काय म्हणाला? तुला काय करायचंय? मला बरोबर माहितीये की अशी मुलं आहेत ना, मुलींना भेटण्यासाठी कारणच शोधत असतात. पण काय म्हणाला ते सांग ना. बस, काय म्हणाला? मला जाणून घ्यायचं असतं तर काय म्हणाला? बसलीस का? हो बसले. मिशन कम्प्लीट. ती संध्याकाळी येते. म्हणजे ती स्कूटरवाली स्वानंदी. व्हेरी गुड. पण हे तुझ्यासाठी मिशन झाले हे माहित नव्हतं मला. म्हणजे कशाला हे नाटक करतेस? का खरंच प्रेमात वगैरे पडलास तिच्या? लव्ह ॲट फर्स्ट साईट? वेल, दॅट आय रिअली डोंट नो. हे प्रेम आहे की कदाचित ती मला आवडते? मला कशाला विचारतोय? स्वतःला विचार. स्वतःलाच विचारतोय रे. नुसत्या ओळखीपेक्षा काहीतरी वेगळं हे नक्की, पण नेमकं काय आहे हेच कळत नाही. म्हणजे आता फोन परत करण्याचा बहाणा का? तिला जेन्युअनली तिचा फोन परत हवाय. अरे तसं नाही, म्हणजे तिला भेटण्यासाठी फोन परत करण्याचा बहाणा करतोयस का असं म्हणायचंय मला. नॉट एक्झॅक्टली, पण तिचा फोन तिला परत द्यावाच लागेल ना. आणि मला तिची माफी पण मागायची पर्सनली. आत्ता कसं मनातलं बोललास, पण ती स्कूटरवाली तुला सहजासहजी माफ करेल असं वाटत नाही मला. गेले का दोघी बी? हो गेल्या. त्या काय लय चांगली ती ताई. माझ्यासाठी मवाली पोरांशी भांडली होती, पण मी तिच्याशी खोटं बोलले, पण त्या दादाच्या सांगण्यावरून. अगं, खोटा बोलाय सांगणारा दादा आणि ही ताई, या दोघांचं कुस्को आहे. नाही नाही, तसं काय बी नाही. मगाशी बघितलं ना किती भडकली होती ते. चुप रे. अरे ही लपडी मला सगळी माहित आहेत. अरे लहानपणापासून रस्त्यावर शेंगदाणे विकतोय. तुला सांगतो, एक दिवस हे जोडीनं येणार, तुझ्याकडून गजरा घेणार आणि माझ्याकडून शेंगदाणा. काय बोलतो तू? काय माहिती, मला तर भीती वाटती. संध्याकाळी दोघं भेटतील तेव्हा काय होईल काय माहिती. अरे यार, काय चाललंय रे तुझं? वळून वळून आहे ना, वळणा वळणाचा होऊन जाशील, मग तुला कोणी पसंतही नाही करणार. मिला येईल ना ती. तू कसला फालतू मोबाईल वापरते रे ती? मिलिंद, वस्तू भरून माणसाची किंमत करू नये. तुला तर शिकवू कमी आहे. सॉरी यार, सहज बोललो. हे पण येईल ती. कहते हैं ना, दिल को दिल से राह होती है, दोनों तरफ है आग बराबर लगी हुई. असंच असेल काहीतरी. मिलिंद, नाही आली तर? गेलास तू, कंप्लीट कामातून गेलास. तुझा ना टोटल आशिक हुसेन झालाय. हे आली. अरे तिची बहीण पण आली तिच्या बरोबर. ही बहीण म्हणजे याच्यात चेपून दिसतंय.
हो देते देते तुम्हाला लापशी. हो, हे जरा हाती घेतलेलं काम आहे ना ते पूर्ण करू द्या. ह्याच्यातून मी स्थळ बनवते बघा ललितासाठी. नाचवते तिला. हसताय काय? अशीच आहे तुमची बच्ची. चांगल्याला चांगली आणि वाईटाला वाईट. चांगली आकाशपाण्यात बसवते त्या ललिताला. त्याआधी तिच्याशी बोलून घेते. हो हॅलो. हा ललिता, अगं मी बच्ची मावशी बोलते. कळलं मला ते. फोन का केला होता? मी ना अगं नीलसाठी काही स्थळं आणली होती. या वेळेला तरी बरी आहेत का गेल्या वेळेसारखीच? नाही ग, तशी चूक नाही करणार आता. आता की नाही ललिता, अगं म्हणजे व्यापाऱ्यांची अधिकाऱ्यांच्या मुलीची स्थळं आणलेली आहेत मी. अधिकारी आणि व्यापारी म्हणजे एक्साइज म्हणू नको, पोलीस म्हणू नको, इन्कम टॅक्स म्हणू नको. ते इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची मुलगी आहे ना, तुला सांगते. ते मी ठरवीन. तूच ठरव ग. ते दुसरे पण स्थळ खूप मस्त आहेत ग, खूप छान स्थळ आहेत. एकदा सांगितलं ना ते मी ठरवीन. ज्या मुलीचे वडील इन्कम टॅक्स मध्ये ना तिचा फोटो येताना बरोबर घेऊन ये. ती मला वाटतं तिच्यासाठी ना बघतायत अगं दुसरीकडे. हो का? नाही पण आता इतर स्थळ आणत आहातच तर तिचाही फोटो येताना बरोबर आणा. हो आणते मी मुलींची स्थळ. चल ठेवते. हो ठेवा फोटो. कशी त्या ललिताला नाचवते बघा मी. मुलींची स्थळ शोधणं खायची गोष्ट नाहीये. डोळ्यात काजळ घालून काम करावं लागतं. काय नाव ठेवावं या मुलीचं? काय हो? भावना प्रधान. वा 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 वा. भावना प्रधान. भावना प्रधान. नाव जरा ओळखीचं वाटते नाही? अनेक असतात ग भावना प्रधान, पण ही फेमस भावना प्रधान आहे. तुला मला माहिती नाही त्या लाईनीची. मॉडेलिंग करते म्हणे. चिक्कार पैसा या लाईनीत. वडील काय करतात तिचे? फळांच्या बागा आहेत, चिकूच्या आणि आंब्याच्या. परदेशात पाठवतात फळ. त्यांच्यात कर्माचं फळ आहे भावना प्रधान. बच्ची मावशी, नाही पण बरी वाटते मुलगी मला. फ्रूट एक्सपोर्ट करतात म्हणजे घरची परिस्थिती चांगलीच असणार. बरं अगं चांगलं. सोन्याने अशी पिवळी करून पाठवतील. पण एक छोटीशी अडचण आहे. बच्ची मावशी, आता कुठल्याही अडचणी सांगू नका. बरी वाटते मला मुलगी नीलसाठी. बरी? अगं चांगली आहे चांगली. हिरो हिरोईनचा जोडा शोभणार आहे. इंद्रनील आणि भावना. हा 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 हा. पण त्या मुलीला एक सवय आहे ग ललिता. म्हणजे तिच्या काकांची ना छोटी शेती आहे याची. तर ही पोरगी काय करते माहितीये, रोज सकाळी शेतात जाते आणि हे असं टाळूला लावते, दिवसभर तारवटलेली. बच्ची हे काय आणि काय तारवटलेली काय? अफू. बच्ची मावशी, ही मुलगी अफू घेते आणि ही अशी मुलगी दाखवताय तुम्ही आम्हाला? ही अशी मुलगी येणार आहे का जहागीरदारांच्या घरात? अगं लागते. बस बस तू बस. ऐक राजा, अफू म्हणजे काय दारू असते का? तिला वास नसतो दारू सारखा. खोऱ्याने पैसे उडेल ते बघ. एखादी बच्ची मावशी ह्या अशा मुली दाखवू नका. कुठेतरी दुसरी दाखवा. अगं नाही पसंत का? मग दाखवते ना तुला दुसऱ्या भरपूर मुली आहेत ग. हे देशपांड्यांची नको.
नाही बघू देशपांडे कुठली. नाही नाही ती एवढी खास नाही, नाही. बघू ना जरा. नाही नाही नाही. हे बघ ना, हे बघ. एक्साइज कमिशनर ही नाही, हिचा बाप. चिक्कार. अगं कुठे कुठे आणि किती किती प्रॉपर्टी आहे यांना सुद्धा हिशोब माहिती नाही. बोल. बरी आहे मुलगी तशी. बरी आहे अगं, चांगली आहे, नक्षत्रासारखी आहे, असं लखलखवेल घर तुझं. गुणी आणि सालसही दिसते. अगं हो आहेच ग आहेच. जळली मिळती दारूची सवय सुटली ना तर 16 आणि सच्ची आई मुलगी. दारू पिते ही. परिस्थिती ग काय करेल बिचारी. आजूबाजूला असा जप्तीचा माल पडलेला असतो ना, कशी सवय लागली तिचंच तिला कळलं नाही. आणि हिला सवय लागेपर्यंत आई काय करत होती हिची. अगं बाई मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी, तिच्या मैत्रिणी, क्लब, किट्टी पार्ट्या, एकेका बैठकीत लाख लाख रुपये हरते ती बाई. कशात. झेपणार आहे आपल्यासारख्यांना. आई जुगार खेळते, मुलगी दारू पिते. ही अशी स्थळ आहेत का तुमच्याकडे. एकही बरं नाहीये का. अगं आहे का. अगं दारू म्हणजे सवय पण कळत नाही ना ती दारू प्यायले ते. हसायला काय झालं आता तुम्हाला. म्हणजे अगं एकदा तर ललिता माझ्या बाजूला बसली होती ती दारू पिऊन, पण मला कळलं नाही अजिबात. वच्ची मावशी ही अशी स्थळ आहेत का तुमच्याकडे. एकही बरं नाहीये का. चिडू नकोस बाई, आहे भरपूर स्थळ आहे. वच्ची कशासाठी आहे. देशपांड्यांची स्वानंदी का मध्ये मध्ये येते. कोण देशपांडे जरा बघू दे. बघू दे. नाही गती एवढी खास बघू दे मला. बघ सुरेख मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी आहे. थोडीशी लफडेबाज आहे. म्हणजे 2 लग्न जुळली 2 मोडली. नाही नाही मला वाटतं 3 लग्न. 3दा. का. समाज लोकांची नाटकं. मला सांग लफडी अंधारातच होतात की नाही. तिकडे का लक्ष द्यायचं. संपत्तीचा उजेड महत्वाचा. एकुलती एक आहे ग. मी तुला नाव सांग. काय करायचं नाव ऐकून. ह्या अशा मुलींची स्थळं सांगणार आहेस तुम्हाला. अगं बाई अख्ख्या गावाची लग्न होऊन उरतील मुली एवढी स्थळ आहेत माझ्याकडे. काय समजलीस तू बच्चीला. ही देशपांड्यांची मुलगी नको. ती देशपांडे कोण आहे ती बघू. नाही का एवढी खास नाही. बच्ची मावशी बघू. थोडी खास नाही मला आधी फोटो तो. आपल्या नीलच्या तोडीची नाही आहेत. मी बघते. बघ बाई आता तुझी आग्रहच करते तर बघ. काय करतात तिचे वडील. आहे आणि नाव कायचं. नाव स्वानंदी देशपांडे आणि वडील इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. मोठे. इन्कम टॅक्स. खूप बेहिशोबी पैसा आहे ग यांच्याकडे असं म्हणतात. म्हणजे भिंतीत सोफ्यात पैसा लपवलाय म्हणे. हे बघायला गेलं ना तर सोफे असे फाटलेले दिसतात, भिंतीचे पोपडे पडलेले दिसतात असं म्हणतात. ऐकूय की आपल्याला काय माहित नाही बाई. नाही पण बरी आहे मुलगी. वडील नक्की इन्कम टॅक्स मध्येच आहेत ना. हा 100% खरी बातमी आहे. पण पैसा दिसत नाही. पैशाला मिठाई म्हणतात त्यांच्याकडे. मी सांगू का ललिता, ज्यांच्याकडे पैसे असतात ना ते असं लक्ष्मीला झाकून ठेवतात आणि ज्यांच्याकडे नसतात ना पैसे ते असं श्रीमंतीचं प्रदर्शन करत राहतात. नाही पण खरंच चांगली आहे मुलगी आणि घराणंही चांगलं आहे. तेज बघ चेहऱ्यावर तिच्या. लक्ष्मीला कसं असं 7 दरवाजाच्या आड लपवून ठेवलं तरी तिचं तेज असं बाहेर पडतं ना तशी आहे ग ही. पण ललिता आपल्या नीलला म्हणजे नील असा कसा राजकुमारासारखा आहे ना ग. त्याला शोभेल का ग. आणि तुमचं असं जहागीरदाराचं घराणं बाई. बच्ची मावशी का नाही शोभणार. का नाही शोभणार. फोटो राहू दे जरा माझ्याकडे.
बघ बाई, तुला मी एवढी घरंदाज श्रीमंत घराणी दाखवली आणि तू असं नोकरदाराचं घर पसंत केलंस. काय बोलणार आता बच्ची? नाही, फोटो राहू दे माझ्याकडे. यांच्याशी बोलते मी आणि कळवते तुम्हाला. हा, कळ ना मला, लवकर कळ. आणि नाही पसंत पडली ना टाकून दे. ही वच्ची तुला अनेक स्थळं दाखवेल. वच्ची मावशी, अहो सून घरात आणायची म्हणजे घाई करून नाही चालत. 100 गोष्टी तपासून बघाव्या लागतात. तर खालमानाने आलेली सून मिऱ्या वाटायची डोक्यावर माझ्या. हो वाटेलच, पण डोक्यावर नाही, मिक्सर मध्ये. आणि सासूबाईंनाही मिक्सर मध्येच वाटायला शिकले. नाही ग, मुलगी तशी नाहीये. अगदी सालस आणि सद्गुणी मुलगी आहे. खालची नजर अशी वर करणार नाहीये. ती कसली वाटते मिऱ्या तुझ्या डोक्यावर? बघू.